मनोज जरांगेंनी शिवराज दिवटेंच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. चादर बाजूला करून अंगावरचे वळ पाहिले. बीडच्या परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलंय. समाधान मुंडे आणि त्यांच्या टोळक्याने शिवराज दिवटे याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये शिवराज दिवटे हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारी या रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मनोज जरांगे हे शिवराज दिवटेला पाहण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आले तेव्हा या ठिकाणी मराठा बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एक मराठा लाख मराठा, परळीच्या कुत्र्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा आक्रमक घोषणांनी रुग्णालयाचा परिसर दणाणून गेला होता. यानंतर मनोज जरांगे यांनी रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटेच्या प्रकृतीची विचारपूस केली. भेटीदरम्यान शिवराज दिवटेच्या कुटुंबियांशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील उपस्थित होते. आज सकाळीच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील शिवराज दिवटे याची भेट घेतली. मनोज जरांगे यांनी शिवराज दिवटेच्या प्रकृतीची विचारपूस करताना त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्यांनी शिवराजच्या तोंडापाशी कान नेऊन तो काय सांगतो हे सर्व ऐकून घेतले. शिवराज दिवटेच्या अंगावरची चादर बाजूला करून त्याच्या शरीरावरील मारहाणीचे वळही त्यांनी पाहिले. या सगळ्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे परळी मारहाण प्रकरणावर भाष्य करणार का हे बघावं लागेल. मनोज जरांगे पाटील यांना बाहेर जमलेल्या मराठा बांधवांशीही संवाद साधला. मात्र ते नेमके काय म्हणाले याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. पकडच नाही त्यांजवळ पकड जर असती तर पहिले आरोपी संतोष भाईच्या प्रकरणातले सुटलेच नसते. 6 आरोपी कसं काय झाले? ते जर झाले असतील तर हे लोकांना, आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं. म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधारतील, कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा. मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही, त्यांनी मोकाट सोडले असा अंदाज दिसतोय. आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना, मराठ्यांच्या अवलादीला माहिती आहे. फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना, आता आमच्या लोकांना, कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून नाही काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली, डोळ्याने बघू सुद्धा नाही, कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो. आमचे पोरं म्हणणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.